नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आज आपला 20 फेब्रुवारीच्या व्हॉट्सअप स्टेटसचा हा प्रश्न आहे जो आगगाडीच्या उदाहरणांवरचा आहे. आता आगगाडीच्या उदाहरणांवर एक कन्सेप्ट महत्वाचा आहे आणि तो कन्सेप्ट म्हणजे असा बघा, जेव्हा दोन गाड्या विरुद्ध दिशेने जात असतील आणि समान दिशेने जात असतील, जर दोन गाड्या विरुद्ध दिशेने जात असतील तर याचा वेग S1 असेल आणि याचा वेग S2 असेल, तर यांचा सापेक्ष वेग किंवा आपण त्याला रिलेटिव्ह स्पीड असं म्हणतो इंग्रजीमध्ये, तो दोघांच्या बेरजे इतका असतो. आणि याच गाड्या जर समान दिशेने जात असतील तर हा सापेक्ष वेग म्हणजे रिलेटिव्ह स्पीड हा दोघांच्या वेगाच्या वजाबाकी एवढा असतो. आणि पुन्हा ही वजाबाकी आपल्याला धनच घ्यायची असते, कारण की वेग कधी ऋणमध्ये आपण मोजत नाही. आता हा प्रश्न बघा काय म्हणतो, हा प्रश्न सुंदर आहे बघा. या प्रश्नामध्ये त्याने असं म्हटलंय की मुंबई आणि गोवा यांच्यामधलं अंतर किती आहे. यांच्यामधलं अंतर होतं तुमचं 540 किलोमीटर. 540 किलोमीटर अंतर त्यांच्यामध्ये आहे आणि दोघं गाड्या एकाच वेळेस सुरू झाल्या. हे महत्वाचं आहे, हा पॉइंट महत्वाचा आहे. दोघं गाड्या एकाच वेळेस सुरू झाल्या आहेत आणि त्यांची वेळ किती दिली आहे, 7:30 वाजता दोघं गाड्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणावरून निघाल्या. सेम टाइम अँड इन अपोजिट डिरेक्शन. 540 किलोमीटर अंतर आहे दोघांमधलं, परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या आहेत आणि एकाच वेळी 7:30 वाजता निघाल्यात. हा महत्वाचा मुद्दा आहे. एकीचा वेग तुम्हाला 60 किलोमीटर पर आवर दिलाय, दुसऱ्याचा वेग 75 किलोमीटर पर आवर दिलाय. आता बघा, आपल्याला इथं कन्व्हर्जन देखील करण्याची गरज नाहीये, कारण की तुम्हाला जे अंतर दिलं होतं, डिस्टन्स किलोमीटर मध्ये दिलेलं आहे आणि वेग तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला आहे, प्रति तासामध्ये दिलेला आहे. म्हणजे आपल्याला कन्व्हर्जन करायचं नाहीये. सर्वांना माहिती आहे आपण वेळ कसा काढतो. वेळ म्हणजे टाइम. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. पण डिस्टन्स किती आहे, मुंबई आणि गोवा यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, 540. आणि इथं दोघं विरुद्ध दिशेने जात आहेत, म्हणजे दोघांच्या वेगांची बेरीज होईल 60 अधिक 75, सो दॅट इज 135. थोडासा अंदाज बांधा बघा, 100 गुणीला 4 केले असते 400 झाले असते, 35 चोक 140 होतात, 400 आणि 140 540 होत आहेत. म्हणजे हा पूर्ण संक्षिप्त रूप जर दिलं तर मला 4 तास लागणार आहे, 4 आवर्स लागणार आहे. म्हणजे दोघं गाड्या परस्परांना 7:30 वाजेनंतर 4 तासामध्ये भेटतील. सकाळी 7:30 वाजेनंतर 4 तास अधिक जर तुम्ही 4 तास केले तर दोघं गाड्या एकमेकांना 11:30 वाजता भेटतील. तो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. आता रिसेंटली 11 जानेवारीला जी एमपीएससीने कंबाईन ची जी पूर्व परीक्षा घेतली, त्या परीक्षेमध्ये हा विचारलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. रोज मी व्हॉट्सअप स्टेटसवर एक क्वेश्चन टाकत असतो, जेणेकरून तुम्हाला विचार करायला थोडी चालना मिळेल. गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये प्रॅक्टिस हा भाग महत्वाचा असतो. रोज जर तुम्हाला एक प्रश्नाची ओळख झाली तर नक्की तुम्हाला एका महिन्याच्या शेवटी 30 नवीन प्रश्न तुम्हाला समजतील, 2 महिन्याच्या शेवटी 60 प्रश्न समजतील. अशा प्रकारे हा ग्राफ वाढतच जाईल. तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, नक्की ते व्हॉट्सअप स्टेटस बघा आणि रोज संध्याकाळी त्या क्वेश्चनचा उत्तराचा व्हिडिओ देखील मी अपलोड करतो, तो पण बघा. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.